नमस्कार शेतकरी बंधूंनो. अहो, उन्हाळ्यात कोथिंबीर लावायची म्हणजे एक मोठी डोकेदुखी, बरोबर ना? पीक लावलं की उष्णतेमुळे जळून जातं आणि सगळी मेहनत पाण्यात. पण थांबा, काळजी करू नका. कारण आजच्या या खास माहितीमध्ये आपण हेच बघणार आहोत की या उन्हाळी कोथिंबीरीला एका जबरदस्त जॅकपॉटमध्ये कसं बदलायचं. एकदम खात्रीशीर माहिती देणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. पण हो, पुढे जाण्याआधी एक छोटं काम. जर तुम्ही आपल्या कृषीसाठी चॅनलवर नवीन असाल ना, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरू करूया. आता बघा, उन्हाळी कोथिंबीर म्हणजे खरं तर पैसांचं सोनं आहे. बाजारात मागणी इतकी असते की भाव पण चांगला मिळतो. पण एक मोठा पण आहे, तो म्हणजे कडक उन्हाळा. ही इतकी मोठी जोखीम आहे की आपलं सगळं पीक एका झटक्यात वाया जाऊ शकतं. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या त्या कडक उन्हात नेमकी अडचण येते तरी कुठे. शेतकऱ्यांना कोणत्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, चला ते बघूया. आपला सगळ्यात मोठा दुश्मन कोण असेल तर तो म्हणजे उन्हाळ्यातलं तापमान. जेव्हा पारा 40च्या वर जातो ना, तेव्हा बिचाऱ्या पिकाची अवस्था खूपच कठीण होऊन बसते. आणि याचा परिणाम काय होतो? अहो, पीक अक्षरशः भाजून निघतं. ती कोवळी पानं पिवळी पडतात आणि वाढ तर पूर्णपणे खुंटून जाते. आणि मग काय, याचा थेट फटका बसतो आपल्या खिशाला. पीक जळालं म्हणजे उत्पादन गेलं आणि मोठं आर्थिक नुकसान. आणि हीच तर प्रत्येक शेतकऱ्याची सगळ्यात मोठी चिंता असते, नाही का? मग यावर उपाय काय? घाबरू नका, उपाय आहे. आणि पहिला उपाय सुरू होतो तो आपल्या जमिनीपासून. बरोबर, योग्य जमिनीची निवड आणि तिची तयारी हीच आपली पहिली संरक्षण भिंत आहे. तर मग प्रश्न येतो, जमीन निवडायची कोणती? एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, उन्हाळ्यासाठी नेहमी काळी आणि भारी जमीनच निवडायची. का? कारण अगदी सोपं आहे. ही जमीन लवकर तापत नाही आणि पाणी धरून ठेवते. याच्या उलट जी हलकी जमीन असते ना, ती पटकन तापते आणि तिथे पीक जळण्याचा धोका खूप जास्त असतो. आता जमिनीची मशागत कशी करायची? अगदी सोपं आहे. आधी एक खोल नांगरणी करून घ्या आणि मग रोटावेटर फिरवून ती मोठी ढेकळं आहेत ना, ती सगळी फोडून टाका. माती एकदम अशी भुसभुशीत झाली पाहिजे. पेरणीसाठी तयार. चला, जमीन तर तयार झाली, आता वळूया पेरणीकडे. आणि एक सांगू का, उन्हाळ्यात पेरणी करण्यासाठी एक खास टेक्निक आहे. हे तंत्र जर वापरला ना, तर उगवण पण चांगली होते आणि सुरुवातीला होणारं नुकसान आपण टाळू शकतो. त्यामुळे नीट लक्ष द्या. हा नियम म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे, हे लक्षात ठेवा. 15 मार्चनंतर कधीही कोरड्या आणि गरम जमिनीत पेरणी करायची नाही. पेरणीच्या आधी जमिनीला 1-2 वेळा पाणी देऊन तिला चांगलं थंड करा. ही चूक अजिबात करायची नाही बरं का. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे बीज प्रक्रिया. हे 3 टप्पे नक्की करा. आधी धणे हलकेसे रगडून फोडायचे, मग रात्रभर पाण्यात भिजवायचे आणि मग त्यावर प्रक्रिया करायची. असं केल्यानं काय होतं माहितीये? एक जादूच होते. जे धणे उगवायला साधारण 12 दिवस घेतात, ते फक्त 7 ते 8 दिवसात उगवून येतात. विचार करा, वेळ तर वाचतोच, पण उगवण क्षमता पण जबरदस्त वाढते. आणि हो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, उन्हाळ्यात पेरताना ना, नेहमीपेक्षा एकरी 5 ते 7 किलो बियाणं जास्त वापरायचं. का? कारण उष्णतेमुळे थोडी उगवण कमी झाली तरी आपलं नुकसान व्हायला नको. बरं, पीक तर उगवून आलं, पण आता त्याला निरोगी आणि हिरवंगार ठेवायचं कसं? त्यासाठी योग्य पोषण आणि संरक्षण गरजेचं आहे. चला, आता ते कसं करायचं ते पाहूया. खतांचं नियोजन तर खूप सोपं आहे. पेरणी करताना एक बेसल डोस द्यायचा आणि साधारण 18 ते 20 दिवसांनी वरून थोडा युरिया द्यायचा. बस, एवढ्याने पिकाला वाढीसाठी जी काही ताकद लागते ती मिळून जाते. आता वळूया फवारणीकडे. बघा, पिकाला उन्हाचा ताण सहन करता यावा यासाठी एखादं चांगलं टॉनिक नक्की फवारा. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, चुकूनही तणनाशक वापरू नका, त्याने पीक जळू शकतं. त्याऐवजी खुरपणी केलेली कधीही चांगली. आणि आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, पाणी व्यवस्थापन. खरं सांगतो, उन्हाळ्याच्या उष्णतेला हरवण्यासाठी हेच आपलं ब्रह्मास्त्र आहे. हे एक वाक्य मनावर कोरून ठेवा. उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण अजिबात बसू द्यायचा नाही. कारण थोडा जरी पाण्याचा ताण बसला ना, तर पीक जळणार आणि आपली सगळी मेहनत वाया जाणार, हे नक्की. मग पाणी द्यायचं तरी कसं? तर पाटाने पाणी देण्याऐवजी स्प्रिंकलर किंवा रेनपाईप वापरा. हे सर्वोत्तम आहेत. का? कारण ते फक्त जमिनीलाच नाही, तर पिकाच्या आजूबाजूला पण एक थंडगार वातावरण तयार करतात. पानांवरची धूळ धुवून निघते आणि जमिनीला भेगा पडत नाहीत. किती फायदे आहेत बघा. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या
तर फक्त 35 ते 40 दिवसात तुमचं हिरवंगार भरघोस पीठ काढणीला तयार होतं. किती लवकर! म्हणूनच म्हणतो, योग्य नियोजन केलं तर उन्हाळी कोथिंबीर 100% यशस्वी होतेच होते. तुमचा जॅकपॉट खरंच तुमची वाट बघतोय. फक्त तो जाऊन घ्यायचा आहे. तर मग ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, अशाच फायद्याच्या माहितीसाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.